नमस्कार मित्रांनो, मी सतीश आणि आपण शिकत आहोत संपूर्ण स्पोकन इंग्लिश कोर्स। मित्रांनो, हे 6वं लेक्चर आहे। पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2, पास्ट टेन्सची कॅटेगरी 1 पण डिटेलमध्ये अभ्यासले। या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पास्ट टेन्स कॅटेगरी 2। ऍक्च्युअली कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2 ही काय भानगड आहे? ऍक्च्युअली कॅटेगरी 1 म्हणजे हे टू बी आहे, कॅटेगरी 2 म्हणजे हे टू हॅव आहे। ओके, ठीक आहे। बघा, कॅटेगरी 2 म्हणजे काय? कर्त्याजवळ, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्यामध्ये काहीतरी असतं। आता कर्ता म्हणजे कोण? बघा, वाक्यात आपण ज्याच्याबद्दल बोलतो तो कर्ता असतो। आता फॉर एक्झाम्पल बघा, रामकडे 2 मोबाईल आहेत। या वाक्यात आपण कोणाबद्दल बोलतोय? राम बद्दल बोलतोय। राम इथे कर्ता आहे। दुसरे एक्झाम्पल बघा, राधाजवळ 1000 रुपये आहेत। या वाक्यात आपण कोणाबद्दल बोलतोय? राधाबद्दल बोलतोय। सो राधा इथे कर्ता आहे, कर्त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो। आता तिसरं एक्झाम्पल बघा, सागरला एक बहीण आहे। या वाक्यात आपण कोणाबद्दल बोलतोय? सागर बद्दल बोलतोय। सो सागर इथं कर्ता होईल। कर्ता म्हणजे सब्जेक्ट। ठीक आहे, कर्ता कळालं? ठीक आहे। आता बघा, कर्त्याजवळ, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्यामध्ये काहीतरी असतं। ज्यावेळेस असा सेन्स येतो त्यावेळेस ते कॅटेगरी 2 ची वाक्य असतात। ठीक आहे, ओके। आता पहिलं वाक्य बघा, इथं रामकडे 2 मोबाईल आहेत। या वाक्यात कडे आहेत आले, म्हणजे हे कॅटेगरी 2 चं वाक्य आहे। राधाजवळ 1000 रुपये आहेत। या वाक्यामध्ये जवळ आहेत आले, म्हणजे हे कॅटेगरी 2 चं वाक्य आहे। आणि सागरला एक बहीण आहे। या वाक्यामध्ये ला आहे आले, म्हणजे हे कॅटेगरी 2 चं वाक्य आहे। ठीक आहे, तुम्हाला कॅटेगरी 2 इथं समजलं असेल। या लेक्चरमध्ये आपण पास्ट टेन्सची कॅटेगरी 2 अभ्यासतोय ना। ठीक आहे, आता पास्ट टेन्स काय असतो बघा। सुरुवातीला टेन्स म्हणजे काय बघा, टेन्स म्हणजे काळ, काळ म्हणजेच वेळ। आता वेळ 3 प्रकारची असते, एक चालू आहे ती एक वेळ असते, झालेली एक वेळ असते आणि येणारी एक वेळ असते। ठीक आहे, ज्यावेळेस आपण चालू वेळेबद्दल बोलतोय, ज्यावेळेस आपण चालू वेळेबद्दल बोलतोय तो काळ असतो प्रेझेंट टेन्स। ज्यावेळेस आपण झालेल्या वेळेबद्दल बोलतोय तो काळ असतो पास्ट टेन्स। आणि ज्यावेळेस आपण येणाऱ्या काळाबद्दल बोलतोय, येणाऱ्या वेळेबद्दल बोलतोय तो काळ असतो फ्युचर टेन्स। ठीक आहे, लेक्चर नंबर 2 मध्ये आपण हे डिटेलमध्ये अभ्यासले। बघा, हा चार्ट आपण लेक्चर नंबर 2 मध्ये अभ्यासला होता। आपण काय बघितलं होतं? पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये जवळ होते, कडे होते, ला होते, मध्ये होते, हे शब्द येतात। ठीक आहे, आता याची एक्झाम्पल्स आपण बघितली होती। काय आहेत एक्झाम्पल्स? बघा, इथं बघा, माझ्याजवळ 1000 रुपये होते। इथं बघा, जवळ होते आले, म्हणजे हे कॅटेगरी 2 चं वाक्य आहे। ठीक आहे, दुसरे एक्झाम्पल बघा, रामकडे 2 मोबाईल होते। या वाक्यामध्ये कडे होते आले ना, म्हणजे हे कॅटेगरी 2 चं वाक्य आहे। तिसरे एक्झाम्पल बघा, राधाला एक काम होतं। इथं ला होता आले, म्हणजे हे कॅटेगरी 2 चं वाक्य आहे। आणि बाटलीमध्ये पाणी होतं, या वाक्यामध्ये मध्ये होत आले, म्हणजे हे सुद्धा कॅटेगरी 2 चं वाक्य आहे। ऍक्च्युली लेक्चर नंबर 2 मध्ये हे सगळं आपण कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 आणि हे तिन्ही काळ प्रेझेंट, पास्ट, फ्युचर हे व्यवस्थित आपण अभ्यासले। ठीक आहे, या लेक्चरमध्ये अशा प्रकारची वाक्य आपण बनवायला शिकणार आहे। ठीक आहे, बघा, आपल्याला इंग्रजी वाक्याचं जनरल स्ट्रक्चर कसं असतं हे माहित आहे। कसं असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स येतं। ठीक आहे, काय स्ट्रक्चर आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स। ठीक आहे, आता सब्जेक्ट कोण असतो? आपण आताच बघितलं, कोण असतो? वाक्यात आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो सब्जेक्ट असतो। आता फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं वाक्य बघा, आमच्याकडे एक पेन होता। या वाक्यात आपण कोणाबद्दल बोलतोय? आमच्या म्हणजे आम्ही बद्दल बोलतोय, इथं आम्ही सब्जेक्ट होईल। ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल बघा, त्याच्याकडे एक पेन होता। आपण कोणाबद्दल बोलतोय? त्याच्याबद्दल बोलतोय, म्हणजे इथं तो सब्जेक्ट होईल। ठीक आहे, हा सब्जेक्ट आहे। ठीक आहे, कर्ता म्हणजे सब्जेक्ट। ठीक आहे, ओके। आता तिसरं एक्झाम्पल बघा, तुझ्याकडे एक पेन होता। या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल बोलतोय? तुझ्या म्हणजे तू बद्दल बोलतोय, तर तू इथं आपला सब्जेक्ट होईल। ठीक आहे, चौथे एक्झाम्पल बघा, तुमच्याकडे एक पेन होता। या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल बोलतोय? तुमच्या म्हणजे तुम्ही बद्दल बोलतोय, तर तुम्ही आपला सब्जेक्ट होईल। ठीक आहे, पाचवं एक्झाम्पल बघा, त्याच्याकडे एक पेन होता। या वाक्यात आपण कोणाबद्दल बोलतोय? त्याच्याकडे म्हणजे तो इथं सब्जेक्ट आहे। ठीक आहे, आता ही एक्झाम्पल्स बघा, तिच्याकडे एक पेन होता। या वाक्यात आपण कोणाबद्दल बोलतोय? तिच्या म्हणजे ती बद्दल बोलतोय, म्हणजे ती इथं आपला सब्जेक्ट होईल। ठीक आहे, सातवं एक्झाम्पल बघा, रामकडे एक पेन होता। या वाक्यात आपण कोणाबद्दल बोलतोय? राम बद्दल बोलतोय, सो राम इथं आपला सब्जेक्ट होईल। ठीक आहे, आता आठवं एक्झाम्पल बघा, त्यांच्याकडे एक पेन होता। इथं आपण कोणाबद्दल बोलतोय? त्यांच्या म्हणजे ते इथं आपला सब्जेक्ट होईल। ठीक आहे, आता नवं एक्झाम्पल बघा, राम आणि श्यामकडे एक पेन होता। या वाक्यात आपण कोणाबद्दल बोलतोय? राम आणि श्याम बद्दल बोलतोय, सो इथं आपला सब्जेक्ट राम आणि श्याम होईल। ठीक आहे, 10वं एक्झाम्पल बघा, रूम मध्ये एक पेन होता। या वाक्यामध्ये आपण कोणाबद्दल बोलतोय? या रूम बद्दल बोलतोय, सो रूम इथं आपला सब्जेक्ट होईल। ठीक आहे, आता सब्जेक्ट तुम्हाला इथं क्लिअर झाला असेल। पहिल्यांदा आपण घेतो सब्जेक्ट, सब्जेक्ट आपण बघितला, त्यानंतर आपण काय घेतो? वर्ब घेतो। आता पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये
जवळ होते, कडे होते, ला होते, मध्ये होते, हे सगळे शब्द वर्बचं काम करतात. बघा मी काय सांगितलं, पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये जवळ होते, कडे होते, ला होते, मध्ये होते, हे वर्ड्स वर्बचं काम करतात. ठीक आहे. आता पहिलं एक्झाम्पल बघा, आमच्याकडे पेन होता या वाक्यामध्ये कडे होता हे वर्ब म्हणून आहे. ठीक आहे. आता दुसरं वाक्य बघा, त्यांच्याकडे एक पेन होता, इथं पण कडे होता आले म्हणजे कडे होता हे वर्ब असणार आहे. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल बघा, तुझ्याकडे एक पेन होता या वाक्यामध्ये कडे होता आले म्हणजे हे वर्ब असणार आहे. ठीक आहे. चौथे एक्झाम्पल बघा, तुमच्याकडे एक पेन होता या वाक्यामध्ये कडे होता आले, हे कडे होता हे वर्ब असणार आहे. पाचवं एक्झाम्पल बघा, त्याच्याकडे एक पेन होता, आता इथं पण कडे होता आले, हे कडे होता हे वर्ब असणार आहे. ठीक आहे. आता सहावं एक्झाम्पल बघा, तिच्याकडे एक पेन होता, इथं पण कडे होता आले, हे कडे होता असणार आहे हो. ओके. सातवं एक्झाम्पल बघा, रामकडे एक पेन होता, इथं पण कडे होता हे वर्ब असणार आहे. या सगळ्या वाक्यामध्ये बघा, इथं कडे होता आले, इथं हे वर्ब असणार आहे, इथं पण कडे होता आले हे वर्ब असणार आहे, इथं पण मध्ये होता आले हे वर्ब काम करणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता सब्जेक्ट बघितला आपण, वर्ब बघितला. ठीक आहे. आता अदर वर्ड्स बघा, ज्यावेळेस वाक्यात सब्जेक्ट आणि वर्ब सोडून बाकीचे राहिलेले सगळे जे वर्ड्स असतात ना, बघा मी काय म्हणतोय, वाक्यात सब्जेक्ट आणि वर्ब सोडून राहिलेले सगळे वर्ड्स अदर वर्ड्स असतात, त्याला आपण अदर पार्ट्स म्हटलं तरी चालतं, काही अडचण येत नाहीये. ठीक आहे. आता या सगळ्या वाक्यामध्ये एक पेन हा अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आता आपण ही वाक्य करूया इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण काय घेतो बघा, सब्जेक्ट घेतो. आता पहिलं एक्झाम्पल बघा, आमच्याकडे एक पेन होता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, आमच्याकडे एक पेन होता. बघा इथं कडे होता वर्ब आहे आणि आमच्या म्हणजे आम्ही इथं सब्जेक्ट आहे. आम्हीसाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, बी वापरतो. ठीक आहे. हा झाला आपला सब्जेक्ट. ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचंय, सब्जेक्ट नंतर काय येतं, वर्ब येतं. ठीक आहे. आता बघा, आता काय घ्यायचं आपल्याला, वर्ब घ्यायचं. ठीक आहे. आता पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये जवळ होते, कडे होते, ला होते, मध्ये होते, हे सगळे शब्द वर्बचं काम करतात आणि इंग्लिशमध्ये त्यांच्यासाठी आपण एकच वर्ब घेतो, तो काय आहे, हॅड. सगळ्या सब्जेक्ट सोबत इथं हॅडच येतं, इथं आपलं काम सोपं होतं. बघा पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये वर्ब म्हणून आपण सगळ्या सोबत हॅडच येतं. आता पास्ट कॅटेगरी 1 मध्ये वॉज आणि वर येत होतं, इथं बघितलं होतं बघा आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये, वॉज आणि वर येत होतं. आय, ही, सी, इट किंवा सिंग्युलर सब्जेक्ट सोबत वॉज यायचं आणि वी, यू, दे किंवा प्लुरल सब्जेक्ट सोबत वर यायचं. ठीक आहे. हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये अभ्यासले. ठीक आहे. पण पास्ट कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत आपल्याला इथं हॅडच वर्ब म्हणून घ्यावं लागतं. ठीक आहे. इथं आपण सब्जेक्ट घेतला, इथं आपल्याला आता वर्ब घ्यायचा आहे. वर्ब काय घेणार आहे, इथं आपण हॅड घेणार आहे. काय घेणार आहे, हॅड. आमच्याकडे एक पेन होता, इथं आपण सब्जेक्ट घेतलाय, वर्ब घेतलाय. आता अदर वर्ड्स राहिलाय ना, हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब. आता घ्यायचं आपल्याला अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय, एक पेन. एक पेन म्हणजे काय, अ पेन. एक पेन म्हणजे काय, अ पेन. कसं वाक्य तयार झालं, आमच्याकडे एक पेन होता, वी हॅड अ पेन. ठीक आहे. आता दुसरं वाक्य बघा, त्याच्याकडे एक पेन होता. बघा इथं कडे होता वर्ब आहे, त्याच्या म्हणजे तो इथं सब्जेक्ट आहे. तो साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, ही वापरतो. ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट. आता घ्यायचं आपल्याला वर्ब. वर्ब काय येतं, पास्ट कॅटेगरी 2 मध्ये हॅड येतं, सगळ्यासोबत हॅडच येतं, मग आपण इथं घेणार आहे हॅड. आता काय राहिला, अदर वर्ड्स. अदर वर्ड्स काय, एक पेन. एक पेन साठी काय येणार आहे, अ पेन. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं, त्याच्याकडे एक पेन होता, ही हॅड अ पेन. ठीक आहे. तिसरं वाक्य बघा, तुझ्याकडे एक पेन होता, इथं कडे होता वर्ब आहे. ठीक आहे. तुझ्या म्हणजे तू इथं सब्जेक्ट आहे आणि तू साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, यू वापरतो. ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. पास्ट कॅटेगरी 2 मध्ये वर्ब एकच येतं, काय येतं, हॅड. सो इथं आपण घेणार आहे हॅड. आता काय राहिलं, अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं एक पेन आहे, एक पेन साठी आपण काय वापरणार आहे, अ पेन. कसं वाक्य तयार झालं, तुझ्याकडे एक पेन होता, यू हॅड अ पेन. ठीक आहे. चौथं वाक्य बघा, तुमच्याकडे एक पेन होता. आता इथं कडे होता वर्ब आहे ना, तुमच्या म्हणजे तुम्ही. तुम्ही इथं आपला सब्जेक्ट आहे आणि तुम्हीसाठी पण आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, यूज वापरतो. ठीक आहे. आता झाला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. पास्ट कॅटेगरी 2 मध्ये सगळ्यासोबत हॅडच येतं वर्ब म्हणून. ठीक आहे. आपण घेतला हॅड. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. अदर वर्ड्स इथं काय आहे, एक पेन. एक पेनसाठी आपण काय वापरणार आहे, अ पेन. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं, तुमच्याकडे एक पेन होता, यू हॅड अ पेन. ठीक आहे. पाचवं एक्झाम्पल बघा, त्याच्याकडे एक पेन होता. इथं कडे होता वर्ब आहे ना. ठीक आहे. आता त्याच्या म्हणजे काय, तो. ऍक्च्युली दुसरं एक्झाम्पल आणि पाचवं एक्झाम्पल इथं रिपीट झाले. सो इथं काय येणार आहे, ही हॅड
अ पेन. ठीक आहे. पुढचे एक्झाम्पल बघा. तिच्याकडे एक पेन होता. आता या वाक्यामध्ये कडे होता इथं वर्ब आहे. तिच्या म्हणजे ती इथं सब्जेक्ट आहे. ती साठी आपण काय घेतो, सी घेतो. ठीक आहे. सी तर झाला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये सगळ्यासोबत वर्ब म्हणून हॅडच येतं. ठीक आहे. इथं आपण घेतलं हॅड. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचे अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं आहे एक पेन. सो इथं काय येणार आहे, अ पेन. कसं वाक्य तयार झालं बघा. तिच्याकडे एक पेन होता. सी हॅड अ पेन. ठीक आहे. 7 एक्झाम्पल बघा. रामकडे एक पेन होता. आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, राम आहे. सो आपण राम पहिल्यांदा घेऊ. राम. आता बघा पास्ट कॅटेगरी 2चं वाक्य आहे, वर्ब म्हणून हॅडच येणार आहे. ठीक आहे. राम हॅड. आता अदर वर्ड्स इथं एक पेन आहे. सो इथं आपण काय घेणार आहे, अ पेन. ठीक आहे. 8वं एक्झाम्पल बघा. त्यांच्याकडे एक पेन होता. आता या वाक्यामध्ये कडे होता हे वर्ब आहे. ठीक आहे. तर त्यांच्या म्हणजे कोण, ते इथं सब्जेक्ट आहे. ते साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, दे वापरतो. दे हा झाला सब्जेक्ट. पास्ट कॅटेगरी 2 मध्ये वर्ब म्हणून काय येतं, हॅडच येतं. दे हॅड. अदर वर्ड्स काय येतं, एक पेन. तो इथे येणार आहे अ पेन. ठीक आहे. आता 9 एक्झाम्पल बघा. राम आणि श्यामकडे एक पेन होता. सब्जेक्ट कोण आहे इथं, राम आणि श्याम. कोणाबद्दल बोलतोय आपण, राम आणि श्याम बद्दल बोलतोय. सो इथं आपण घेणार आहे राम अँड श्याम. हा झाला आपला सब्जेक्ट. हो म्हणून काय येणार आहे, हॅड येणार आहे. कारण पास्ट कॅटेगरी 2 मध्ये सगळ्यासोबत हॅडच येतं. सो इथं झाला हो, राम अँड श्याम हॅड. आता अदर वर्ड्स काय आहे, एक पेन. एक पेन साठी काय म्हणतो आपण, अ पेन. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा. राम आणि श्यामकडे एक पेन होता. राम अँड श्याम हॅड अ पेन. ठीक आहे. आता 10 एक्झाम्पल बघा. रूम मध्ये एक पेन होता. रूम मध्ये एक पेन होता. आता बघा मध्ये होता इथं वर्ब आहे ना. सब्जेक्ट काय राहील मग आपला, रूम. मग आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. रूम हा झाला सब्जेक्ट. वर्ब म्हणून काय येणार इथं, हॅड येणार आहे. कारण पास्ट कॅटेगरी 2 मध्ये सगळ्यासोबत हॅडच वर्ब म्हणून येतं. ठीक आहे. रूम हॅड सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. अदर वर्ड्स काय येतं, एक पेन. एक पेन साठी काय येतं, अ पेन. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा. रूम मध्ये एक पेन होता. रूम हॅड अ पेन. आता इथं बघा, या सगळ्या वाक्यामध्ये एक पेन हा अदर वर्ड्स आहे ना. सगळ्या वाक्यामध्ये एक पेन हा अदर वर्ड्स आहे. या सगळ्या वाक्यामध्ये समजा ह्या एक जर शब्द आलेला नसता, मी काय म्हणतोय, या सगळ्या वाक्यामध्ये समजा एक हा शब्द आलेला नसता, अशी वाक्य असते. कसं, तिच्याकडे पेन होता, रामकडे पेन होता, त्यांच्याकडे पेन होता, राम आणि श्यामकडे पेन होता, रूम मध्ये पेन होता. ठीक आहे. तरी सुद्धा आपल्याला अशीच वाक्य बनावं लागली असती. कशी, सी हॅड अ पेन. तिथं आपल्याला अच वापरावं लागलं असतं. बघा आपण अ काय आहे, अचा कॉन्सेप्ट आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघितलाय. काय अ काय आहे, आर्टिकल आहे. आणि हे अ आर्टिकल आपण कधी वापरतो, वाक्यामध्ये कॉमन नाउन यावं लागतं, ते एकटा असावं लागतं आणि ते काउंटेबल असावं लागतं. ठीक आहे. पेन इथं कॉमन नाउनच आहे. कारण कुठल्याही पेनला आपण पेन म्हणू शकतो. पेन हे कॉमन नाउन आहे. ठीक आहे. तो एकटा आला आणि तो काउंटेबल पण आहे. एक पेन, दोन पेन, तीन पेन असं मोजू शकतो. म्हणजे तो काउंटेबल आहे. म्हणजे इथं आपल्याला अ वापरावं लागलं असतं. त्यावेळेस वाक्यामध्ये तुमच्या एक येतं ना, तुमच्या नावाच्या अगोदर जर एक आलं तर आपल्याला तिथं कंपल्सरी 100% अज वापरावं लागतं. पण जर समजा एक हा शब्द तुमच्या नावाच्या अगोदर आला नसेल, जर समजा ते नाव कॉमन नाउन असेल, एकटा आला असेल, काउंटेबल पण असेल, तर त्याच्या अगोदर आपल्याला अ वापरावं लागतं. ठीक आहे. हा कॉन्सेप्ट आहे. ओके. आता या सगळ्या वाक्यामध्ये मी फक्त सब्जेक्ट चेंज केलाय. आता ही एक्झाम्पल्स बघा. पहिले एक्झाम्पल काय आहे बघा. माझ्याकडे पैसे होते. माझ्याकडे पैसे होते या वाक्यामध्ये इथं कडे होते हे वर्ब काम करेल ना. ठीक आहे. आणि माझ्या म्हणजे मी इथं सब्जेक्ट होईल. ठीक आहे. मी इथं सब्जेक्ट होईल. ठीक आहे. आता आपल्याला ही सगळी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे. बघा आता पहिल्यांदा आपण काय घेतो, सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट इथं काय आहे, माझ्या म्हणजे मी सब्जेक्ट आहे. सो मी म्हणजे आपण मी साठी आपण काय इंग्लिशमध्ये काय घेतो, आय घेतो. ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचंय, वर्ब घ्यायचंय. बघा पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत आपण वर्ब म्हणून हॅडच घेतो. ठीक आहे. सो इथे येणार आहे हॅड. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. अदर वर्ड्स इथं काय, पैसे. पैसे म्हणजे काय, मनी. ठीक आहे. वाक्य कसं तयार झालं बघा. माझ्याकडे पैसे होते, आय हॅड मनी. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा. आमच्याकडे वेळ होता. या वाक्यामध्ये कडे होता हे वर्ब म्हणून येईल ना. ठीक आहे. आता आमच्या म्हणजे आम्ही इथं सब्जेक्ट होईल. ठीक आहे. आता हे वाक्य करूया आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट. ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय घेतो, सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट कोण आहे इथं, आमच्या म्हणजे आम्ही साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, वी घेतो. आता घ्यायचं आपल्याला वर्ब. ठीक आहे.
पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये वर्ब म्हणून काय येतं, हॅड येतं सगळ्यासोबत. सो इथं आपण घेणार आहे हॅड. आता अदर वर्ड्स इथं काय आहे, वेळ. वेळसाठी आपण काय घेतो, टाइम. काय घेतो, टाइम. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा, तुझ्याकडे एक कार होती. या वाक्यामध्ये कडे होती इथं वर्ब काम करणार आहे. ठीक आहे. आणि तुझ्या म्हणजे तू इथं सब्जेक्ट होईल. ठीक आहे. एक कार इथं अदर वर्ड्स असणार आहे. बघा आता आपण स्वतःला काय येतो, सब्जेक्ट इथं काय आहे, तुझ्या म्हणजे तू इथं सब्जेक्ट आहे. आपण घेणार आहे तू साठी यू. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये सगळ्यासोबत वर्ब म्हणून हॅडच येतं. ठीक आहे. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता घ्यायचं आपल्याला अदर वर्ड्स इथं काय, एक कार. इथं एक हा शब्द आलाय, त्यावेळेस तुमच्या नावाच्या अगोदर एक हा शब्द येतो, त्यावेळेस तुम्हाला तिथं अच वापरावं लागतं. ठीक आहे. एक कार म्हणजे काय, अ कार. ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा, काय चौथं एक्झाम्पल, त्याला 2 बहिणी होत्या. बघा या वाक्यामध्ये ला होत्या हे वर्ब काम करणार आहे. त्या म्हणजे कोण, तो. इथं तो आपला सब्जेक्ट होईल. ठीक आहे. त्याला 2 बहिणी होत्या. पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट इथं कोण आहे, त्या म्हणजे तो सब्जेक्ट आहे ना, ही. हा झाला आपला सब्जेक्ट. आता घ्यायचं आपल्याला वर्ब. वर्ब काय येतं, पास्ट कॅटेगरी 2 मध्ये वर्ब म्हणून सगळ्यासोबत हॅडच येतं. ठीक आहे. सो इथं आपण घेणार आहे हॅड. आता सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता घ्यायचं आपल्याला अदर वर्ड्स काय, 2 बहिणीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, 2 सिस्टर्स. काय म्हणतो, 2 सिस्टर्स. ठीक आहे. आता 5th एक्झाम्पल बघा, तिच्या जवळ एक मोबाईल होता. या वाक्यामध्ये जवळ होता हे असणार आहे वर्ब. ठीक आहे. तिच्या म्हणजे इथं सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. आणि एक मोबाईल इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला काय घेतो, सब्जेक्ट इथं काय आहे, तिच्या म्हणजे ती सब्जेक्ट आहे. ती साठी आपण काय वापरतो, सी वापरतो. ठीक आहे. सी वापरतो. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचे वर्ब घ्यायचे. बघा पास्ट कॅटेगरी 2 मध्ये वर्ब म्हणून सगळ्या सब्जेक्ट सोबत हॅडच येतं. सो इथं आपण काय घेणार आहे, हॅड घेणार आहे. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. अदर वर्ड्स इथं काय आहे, एक मोबाईल आपण काय म्हणतो, अ मोबाईल. कसं वाक्य तयार झालं बघा, तिच्याजवळ एक मोबाईल होता. ती हॅड अ मोबाईल. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल्स बघा, त्यांच्याजवळ 4 पुस्तके होती. आता या वाक्यामध्ये जवळ होती हे वर्ब काम करणार आहे. त्यांच्या म्हणजे कोण, ते इथं सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. कसं वाक्य होईल बघा, हे आपण सुरुवातीला सब्जेक्ट घेतो, त्यांच्या म्हणजे ते इथं सब्जेक्ट आहे. सो ते साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, दे घेतो. आणि आता घ्यायचं आपल्याला वर्ब. पास्ट कॅटेगरी 2 मध्ये सगळ्यासोबत वर्ब म्हणून येतं हॅड. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. अदर वर्ड्स इथं काय, 4 पुस्तके. 4 पुस्तकेसाठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, 4 बुक्स. काय घेतो, 4 बुक्स. कसं वाक्य तयार झालं बघा, त्यांच्याजवळ 4 पुस्तके होती. दे हॅड 4 बुक्स. आता 7th एक्झाम्पल बघा, रामला काम होतं. ठीक आहे. रामला काम होतं. या वाक्यामध्ये ला होतं इथं वर्ब असणार आहे. राम इथं आपला सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता बघा आपण सुरुवातीला सब्जेक्ट घेतो. राम झाला सब्जेक्ट. इथं वर्ब म्हणून आपल्याला हॅड घ्यावं लागेल, कारण पास्ट कॅटेगरी 2चं वाक्य आहे. ठीक आहे. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. कामला काय म्हणतो आपण, वर्ब. काय म्हणतो, वर्ब. ठीक आहे. आता 7th एक्झाम्पल बघा, राम आणि श्यामला एक बहीण होती. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय, राम आणि श्याम बद्दल बोलतोय. सो राम आणि श्याम आपला सब्जेक्ट होईल. आणि इथं ला होती इथं काय होईल, वर्ब होईल. ठीक आहे. एक बहीण इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला काय घेतो, सब्जेक्ट राम अँड श्याम हा जर आपला सब्जेक्ट. आपल्याला घ्यायचे वर्ब. पास्ट कॅटेगरी 2 मध्ये वर्ब म्हणून काय येतं, हॅड येतं. ठीक आहे. सो इथं आपण घेणार आहे हॅड. आता काय राहिलं, अदर वर्ड्स इथं काय आहे, एक बहीणला आपण काय म्हणतो, अ सिस्टर. काय म्हणतो, अ सिस्टर. इथं आपण का वापरलं, इथं एक आलाय. ठीक आहे. एक आले, ज्यावेळेस तुमच्या नावाच्या अगोदर एक हा वर्ड येतो, एक हा शब्द येतो, त्यावेळेस तुम्हाला वापरावंच लागतं. आणि जरी समजा इथं एक नसतं तरी आपल्याला वापरावं लागलं असतं, कारण बहीण हे कॉमन नाव नाही, एकटा आले आणि ते काउंटेबल पण आहे. ठीक आहे. कुठल्याही बहिणीला आपण बहीण म्हणू शकतो ना. ठीक आहे. ओके. आता 9th एक्झाम्पल बघा, बाटलीमध्ये पाणी होतं. या वाक्यामध्ये मध्ये होतं हे वर्ब काम करेल. ठीक आहे. आणि बाटली इथं असणार आपला सब्जेक्ट. कसं वाक्य होईल बघा, हे सुरुवातीला आपण सब्जेक्ट घेऊ. सब्जेक्ट काय इथं, बाटलीला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, बॉटल म्हणतो. काय म्हणतो, बॉटल. आता बघा हा झाला सब्जेक्ट. आपल्याला काय घ्यायचं, वर्ब. आता पास्ट कॅटेगरी 2 मध्ये वर्ब म्हणून काय येतं, हॅड येतं सगळ्या सब्जेक्ट सोबत. ठीक आहे. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता काय राहिले, अदर वर्ड्स इथं काय आहे, पाणी इथं काय होईल मग,
पाण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? वॉटर. काय म्हणतो? वॉटर. कसं वाक्य तयार झालं बघा, बाटलीमध्ये पाणी होतं, बॉटल हॅड वॉटर. ठीक आहे. आता ही सगळी वाक्य आहेत, ही सगळी वाक्य अफर्मेटिव्ह आहेत. आता आपल्याला निगेटिव्ह वाक्य, इंट्रोगेटिव्ह वाक्य कसं बनवायचं हे शिकायचे. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय, इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, हे आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात आपण इथं रिवाइज करू. बघा आता अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे काय असतं. अफर्मेटिव्ह वाक्यालाच आपण पॉझिटिव्ह वाक्य देखील म्हणतो, पॉझिटिव्ह सेंटेन्स देखील म्हणतो. ठीक आहे. आता अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे काय, असं वाक्य असतं ज्याच्यामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं आणि अशा वाक्यामध्ये कुठेही नकार दर्शवणारा शब्द येत नाही. नकार दर्शवणारा शब्द म्हणजे काय, नाही, नव्हता, नव्हती, नव्हते वगैरे असं काहीतरी. हा म्हणजे नकार दर्शवणारे शब्द येत नाहीत. काहीतरी सांगितलेलं असतं आणि नकार दर्शक शब्द येत नाहीत, ते वाक्य कुठलं असतं? अफर्मेटिव्ह. ठीक आहे. आता पहिले एक्झाम्पल बघा, रामजवळ 1000 रुपये होते. या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय आणि इथं कुठं नव्हते वगैरे शब्द आलाय का? नाही, नव्हते वगैरे नाही आला. म्हणजे हे वाक्य कसलं आहे? अफर्मेटिव्ह आहे. हे कसलं वाक्य आहे? अफर्मेटिव्ह आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता निगेटिव्ह वाक्य म्हणजे काय असतं बघा, या पण वाक्यामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं पण या वाक्यामध्ये नकार दर्शवणारा शब्द आलेला असतो, नाही, नव्हता, नव्हती वगैरे. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा, रामजवळ 1000 रुपये नव्हते. आता या वाक्यामध्ये पण काहीतरी सांगितले पण इथं नव्हते हा शब्द नकार दर्शवणारा शब्द आलाय ना, म्हणजे हे वाक्य आहे निगेटिव्ह. हे कसलं वाक्य आहे? निगेटिव्ह. ठीक आहे. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? प्रश्नार्थी वाक्य. इथं प्रश्न विचारलेला असतो, शेवटी क्वेश्चन मार्क येतो. ठीक आहे. बघा आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे पण दोन प्रकार आहेत, एक येस नो टाईप आणि दुसरा डब्ल्यू टाईप. बघा आता येस नो टाईप काय असतो? ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतो तो असतो येस नो टाईप. ठीक आहे. आणि ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही तो असतो डब्ल्यू टाईप. ठीक आहे. बघा आता येस नो टाईप पण दोन प्रकारचा असतो. आपण काय सांगितलं, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतो तो असतो येस नो टाईप. ठीक आहे. पण अशा प्रश्नामध्ये जर नकारदर्शक शब्द आला नाही तर तो असतो येस नो टाईप पॉझिटिव्ह. आणि जर अशा प्रश्नामध्ये जर नकारदर्शक शब्द आला तर तो असतो येस नो टाईप निगेटिव्ह. ठीक आहे. डब्ल्यू टाईप पण तसंच आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही तो असतो डब्ल्यू टाईप. ठीक आहे. आणि अशा प्रश्नामध्ये जर नकारदर्शक शब्द नाही आला तर तो असतो डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह आणि जर आला तर तो असतो डब्ल्यू टाईप निगेटिव्ह. आता ही एक्झाम्पल्स बघा. तिसरं एक्झाम्पल बघा, रामजवळ 1000 रुपये होते का? आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय, म्हणजे हा येस नो टाईप आहे. ठीक आहे. बघा आता आणि या प्रश्नामध्ये कुठं नकार दर्शवणारा शब्द आला का? नव्हता, नाही वगैरे असा नव्हता, नव्हती वगैरे नाही आला, म्हणजे हा येस नो टाईप, म्हणजे हा येस नो टाईप कसला आहे? पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा, रामजवळ 1000 रुपये नव्हते का? आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. ठीक आहे. म्हणजे हा येस नो टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये नव्हते हा नकार दर्शवणारा शब्द आलाय ना, म्हणजे हा येस नो टाईप आहे निगेटिव्ह. हा कसला आहे? येस नो टाईप कसला आहे? निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता पाचवं एक्झाम्पल बघा, रामजवळ कधी 1000 रुपये होते? आता हा देखील प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? रामजवळ कधी 1000 रुपये होते? नाही देऊ शकत, आपल्याला काहीतरी वेगळं उत्तर द्यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. या प्रश्नामध्ये कुठं नकार दर्शवणारा शब्द आलाय का? नकारार्थी शब्द आलाय का? नाही आला, म्हणजे हा डब्ल्यू एस टाईप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता सहावं एक्झाम्पल बघा, रामजवळ कधी 1000 रुपये नव्हते? आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. ठीक आहे. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे. आता आणि या प्रश्नामध्ये नव्हते हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यू एस टाईप हा निगेटिव्ह आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला अफर्मेटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय, येस नो टाईप पॉझिटिव्ह म्हणजे काय, येस नो टाईप निगेटिव्ह म्हणजे काय, डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह म्हणजे काय, डब्ल्यू टाईप निगेटिव्ह म्हणजे काय, हा कॉन्सेप्ट तुमचा इथं क्लिअर झाला असेल. आता आपल्याला ही सगळी वाक्य इंग्लिशमध्ये बनवायची आहेत. ठीक आहे. आपल्याला इंग्रजी वाक्याचं जनरल स्ट्रक्चर काय आहे हे माहिती आहे. काय आहे जनरल स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आता पहिलं वाक्य बघा, रामजवळ 1000 रुपये होते. या वाक्यामध्ये काहीतरी सांगितले, म्हणजे हे अफर्मेटिव्ह वाक्य. हे क्लिअर झालं. ठीक आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे अफर्मेटिव्ह वाक्य आपण आपल्या जनरल स्ट्रक्चरने बनवणार. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये रामजवळ 1000 रुपये होते, या वाक्यामध्ये जवळ होते इथं आले ना, म्हणजे जवळ होते वर्ब काम करेल. इथं राम असणार आहे आपला सब्जेक्ट, 1000 रुपये हे अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. कसं वाक्य तयार होईल बघा, हे
सुरुवातीला आपण घेतो सब्जेक्ट. ठीक आहे, सब्जेक्ट कोण आहे इथं? राम आहे. सो इथं घेतला आपण सब्जेक्ट. ठीक आहे, आता आपल्याला घ्यायचंय फोप घ्यायचंय. ठीक आहे, आता या पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये फोप म्हणून काय येतं? हॅड येतं. ठीक आहे, पाठीमागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलंय. तो सब्जेक्ट झाला, फोप झाला. आता अदर वर्ड्स इथं काय आहे? 1000 रुपये. ठीक आहे, 1000 रुपयाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? 1000 रुपीज. काय म्हणतो? 1000 रुपीज. कसं वाक्य तयार झालं बघा. राम जवळ 1000 रुपये होते. राम हॅड 1000 रुपीज. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल बघा. राम जवळ 1000 रुपये नव्हते. आता या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय आणि इथं नव्हते हा शब्द आलाय, म्हणजे हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. इथं क्लिअर झालं. ठीक आहे, आता आपण हिंट काय सांगितले? आपण निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करतो? होपच्या नंतर नॉट घेतो. ठीक आहे, इथं होप काय आले बघा? हॅड इथं होप म्हणून आले ना. ठीक आहे, आता बघा पास्ट कॅटेगरी 2 मध्ये आपण जे होप येतं ना हॅड, याच्यानंतर आपल्याला नॉट घेऊन इथं आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवत नाही. इथं आपल्याला हॅडचं निगेटिव्ह डिड नॉट हॅव घ्यावं लागतं. आता इथं बघा काय सांगतो मी बघा. पास्ट कॅटेगरी 2 मध्ये आपण हॅड हे वर्ब म्हणून वापरतोय ना, आणि हॅडचं निगेटिव्ह आपल्याला इथं काय घ्यावं लागतं? डिड नॉट हॅव. बघा आपली हिंट काय आहे? फोपच्या नंतर नॉट घ्यायचं. इथं पण आपण तेच केलंय. आपण फोपच्या नंतर नॉट घेतले, पण इथं आपण एक्स्ट्रा फोप घेतलंय आणि एक्स्ट्रा फोपच्या नंतर आपण नॉट घेतले, त्याच्यानंतर पण आपल्याला हॅव घ्यावं लागतं. आता इथं जे हॅव येतं, हे एक्स्ट्रा जे हॅव आले ना नॉटच्या नंतर, हे आपल्याला कंटिन्यू येस नो टाईप मध्ये, डब्ल्यू टाईप मध्ये आहे असं घ्यावं लागतं. ठीक आहे, ओके. आता अशीच केस आपण प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये पण बघितली होती. बघा प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये आपण फोप म्हणून काय वापरतो? हॅव आणि हॅज. ठीक आहे, हॅवचं निगेटिव्ह आपण कसं केलं होतं? डू नॉट हॅव. हॅवचं निगेटिव्ह कसं केलं होतं? डू नॉट हॅव. आणि हॅजचं निगेटिव्ह कसं केलं होतं आपण? डज नॉट हॅव. ठीक आहे, बघा प्रेझेंट कॅटेगरी 2 आणि पास्ट कॅटेगरी 2 मध्ये फक्त आपल्याला लक्षात ठेवावं लागतं, आपण वाक्य निगेटिव्ह करताना आहे ह्या वर्बच्या नंतर आपण नॉट घेऊ शकत नाही. इथं पास्ट कॅटेगरी 2 मध्ये हॅडचं निगेटिव्ह आपण डिड नॉट हॅव करतो, आणि प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये हॅवचं निगेटिव्ह डू नॉट हॅव होतं, हॅजचं निगेटिव्ह डज नॉट हॅव होतं. हे आपण ऑलरेडी प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये अभ्यासले. ठीक आहे, तुम्हाला ह्या प्रेझेंट कॅटेगरी 2 आणि पास्ट कॅटेगरी 2 ह्या थोड्या एक्सेप्शनल केसेस आहेत, ह्या तेवढ्या व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण निगेटिव्ह वाक्य कसं तयार करतो? आपली हिंट काय आहे? हिंट नंबर 1 काय आहे? होपच्या नंतर आपण नॉट घेतो. ठीक आहे, पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये आपल्याला आहे ह्या होपच्या नंतर नॉट घेऊन इथं वाक्य आपलं निगेटिव्ह बनत नसतं. तसं जर बनवलं तर आपलं वाक्य चुकतं. आपल्याला निगेटिव्ह वाक्य कसं बनावं लागतं? एक्स्ट्रा वर्ब घ्यावं लागतं, त्याच्यानंतर नॉट घ्यावं लागतं, आणि त्याच्यानंतर पण हॅव घ्यावं लागतं. इथं बघितलंय आपण हॅडचं निगेटिव्ह काय होतं? इथं आपण डीड हे एक्स्ट्रा वर्ब घेतलं, त्याच्यानंतर नॉट घेतलं, आणि त्याच्यानंतर हॅव सुद्धा येतं. हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, मग इथं वाक्य निगेटिव्ह हे वाक्य कसं तयार होईल बघा. राम जवळ 1000 रुपये नव्हते. आता हॅडचं निगेटिव्ह काय होतं? डिड नॉट हॅव. कसं वाक्य तयार होईल मग बघा. राम डिड नॉट हॅव, आपण हॅडचं निगेटिव्ह डिड नॉट हॅव आहे असं घेतलं. ठीक आहे, 1000 रुपीज. ठीक आहे, कसं वाक्य तयार झालं? राम जवळ 1000 रुपये नव्हते. राम डिड नॉट हॅव 1000 रुपीज. ठीक आहे, आता तिसरं एक्झाम्पल बघा. राम जवळ 1000 रुपये होते का? हा प्रश्न आहे. क्वेश्चन मागायला ना शेवटी, म्हणजे हा प्रश्न आहे. ठीक आहे, आता बघा राम जवळ 1000 रुपये होते का? या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय, म्हणजे हा येस नो टाईप आहे. ठीक आहे, आता हिंट नंबर 2 आपण काय सांगितली होती? आपण येस नो टाईप क्वेश्चन कसं तयार करतो? फक्त वाक्यातला वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर घेतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. ठीक आहे, आता आपल्याला होप जे आपण बाहेर काढणार आहे इथं, ते काढणार आपण एक्स्ट्रा वर्ब आलेलं. ठीक आहे, म्हणजे हे डीड हे बाहेर जाईल, डीड हे बाहेर जाईल, आणि शेवटी आपण क्वेश्चन मार्क देणार आहे. ठीक आहे, कसा क्वेश्चन तयार होईल बघा. हा राम जवळ 1000 रुपये होते का? इथं आपण सुरुवातीला काय घेणार आहे? होप. होप काय इथं? डीड. डीड राम हॅव 1000 रुपीज. शेवटी क्वेश्चन मार्क. काय केलं आपण इथं बघा. येस नो टाईप क्वेश्चन करण्याची आपली हिंट काय आहे? फक्त वाक्यातला वर्ब सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचं, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. इथं वर्ब कुठला आहे? डीड. बघा जे आपण एक्स्ट्रा वर्ब घेतोय ना, तेच आपल्याला बाहेर काढावं लागतं इथं. ठीक आहे, मग आपण डीड बाहेर काढलं, राहिलेला पार्ट आपण आहे असा लिहिला. ठीक आहे,
चौथं एक्झाम्पल बघा, रामजवळ 1,000 रुपये नव्हते का? आता हा देखील प्रश्न शेवटी क्वेश्चन मार्क आलाय. ठीक आहे, बघा आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. पण या प्रश्नामध्ये नव्हते हा नकार दर्शवणारा शब्द आलाय ना. ठीक आहे, म्हणजे हा येस नो टाइप निगेटिव्ह आहे. ठीक आहे, येस नो टाइपची हिंट काय आपली? येस नो टाइप क्वेश्चन आपण कसं तयार करतो? वाक्यातलं वर्ब आपण बाहेर काढतो सब्जेक्टच्या अगोदर आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. ठीक आहे, पण या वाक्यामध्ये नव्हते हा नकारदर्शक शब्द आलाय, म्हणजे हा येस नो टाइप निगेटिव्ह आहे. आणि आपण निगेटिव्ह वाक्य कसं तयार करतो? होपच्या नंतर आपण नॉट घेतो. बघा इथं दुसरं वाक्य कसं आपण निगेटिव्ह केलं. दुसरं वाक्य हे होप घेतलं, होपच्या नंतर आपण नॉट घेतलं. ठीक आहे, म्हणजे म्हणजे तुमचं वाक्य असो किंवा तुमचा प्रश्न असो, निगेटिव्ह करताना तुम्हाला होपच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे, पण इथं हा येस नो टाइप क्वेश्चन असल्यामुळं तुमचं हे जे वर्ब आहे हे वर्ब जाणार आहे बाहेर. ठीक आहे, सब्जेक्टच्या अगोदर. म्हणजे तुमचं येणारं नॉट हे कुठे येणार आहे? सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे, कसा प्रश्न तयार होईल बघा आता हा. रामजवळ 1,000 रुपये नव्हते का? Did Ram not have 1,000 रुपीज? शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, रामजवळ 1,000 रुपये नव्हते का? डिड राम नॉट हॅव 1,000 रुपीज? ठीक आहे, बघा आता हे जे नॉट आहे ना, हे नॉट हे आपण बाहेर पण घेऊन जाऊ शकतो. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलंय. हे जे नॉट आहे हे आपण बाहेर पण काढू शकतो सब्जेक्टच्या अगोदर. ज्यावेळेस ते नॉट बाहेर जाणार आहे त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये जाणार आहे. बघा आता कसं वाक्य होईल मग. डिंट राम, या डीड आणि नॉटचं कॉन्ट्रॅक्शन झालं डिंट. ठीक आहे, डिंट राम हॅव 1,000 रुपीज हे आहे असेल शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्शन तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितलंय. ठीक आहे, ओके. कसं वाक्य तयार झालं बघा मग. रामजवळ 1,000 रुपये नव्हते का? डिड राम नॉट हॅव 1,000 रुपीज किंवा डिंट राम हॅव 1,000 रुपीज. ठीक आहे, आता पाचवं एक्झाम्पल बघा. काय आहे पाचवं एक्झाम्पल? रामजवळ कधी 1,000 रुपये होते? आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाइप आहे. ठीक आहे, हिंट नंबर 3 काय सांगितले आपण? हिंट नंबर 3, ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन तयार करायचा असतो, जर तुमचा प्रश्न येस नो टाइप असेल तर तुम्हाला फक्त काय करायचं असतं? वाक्यातलं वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचं असतं, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा असतो. तिथं तुमचा येस नो टाइप क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे, आता ज्यावेळेस तुम्हाला डब्ल्यू टाइप क्वेश्चन तयार करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला वाक्यातलं वर्ब हे बाहेर काढावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. प्रश्नार्थी शब्द घ्यावा लागतो. डब्ल्यूच वर्ड म्हणजे काय? प्रश्नार्थी शब्द. त्यात काय आलं? डब्ल्यूच वर्ड कधी. कधी हा डब्ल्यूच वर्ड आहे. बघा आता आपण काय सांगितलं? डब्ल्यू टाइप क्वेश्चन तयार करताना तुम्हाला वर्ब हे बाहेर काढावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. आता इथं डब्ल्यूच वर्ड काय आलाय? कधी आलाय. सो कधीसाठी आपण काय घेणार? व्हेन. काय घेणार? व्हेन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण काय घेणार? आता वर्ब घेणार. वर्ब काय इथं? डेड. बघा आता हा डब्ल्यूच वर्ड झाला, हा वर्ब झाला, राहिलेला पार्ट आहे असा. व्हेन डेड राम हॅव 1,000 रुपीज? शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, कसं वाक्य तयार झालं बघा. रामजवळ कधी 1,000 रुपये होते? व्हेन डिड राम हॅव 1,000 रुपीज? ठीक आहे, आता 6वं एक्झाम्पल बघा. रामजवळ कधी 1,000 रुपये नव्हते? शेवटी क्वेश्चन मार्क आला. ठीक आहे, हा प्रश्न आहे. ओके, आता या प्रश्नाचं तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? रामजवळ कधी 1,000 रुपये नव्हते? नाही देऊ शकत. ठीक आहे, म्हणजे हा डब्ल्यू टाइप आहे. ठीक आहे, आणि या प्रश्नामध्ये नव्हते हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यू टाइप निगेटिव्ह आहे. बघा तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा प्रश्न निगेटिव्ह करायचा असो, तुम्हाला होपच्या नंतरच नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे, आता हा डब्ल्यू टाइप निगेटिव्ह क्वेश्चन असल्यामुळं तुमचं होप हे बाहेर जाणार आहे, म्हणजे येणारं नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतरच येणार आहे. ठीक आहे, मग हे कसं प्रश्न तयार होईल बघा. आता हा रामजवळ कधी 1,000 रुपये नव्हते? आपण सुरुवातीला काय घेणार आहे इथं? कधी. कधी हा डब्ल्यूच वर्ड आला ना, सुरुवातीला आपण डब्ल्यू टाइप मध्ये डब्ल्यूच वर्ड घेतो. कधीसाठी आपण काय घेतो? ते पेन घेतो. ठीक आहे, आता पेन नंतर आपल्याला काय घ्यावं लागेल? मग आय राहिलेला पार्ट आहे असा. पेन डेड राम नॉट हॅव 1,000
रुपीज आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, कसं वाक्य तयार झालं बघा. रामजवळ कधी 1000 रुपये नव्हते. वेन डीड राम नॉट हॅव 1000 रुपीज. आता इथं नॉट का घेतले बघा आपण, कारण हा प्रश्न आपला निगेटिव्ह आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ही लक्षात ठेवायची आहे, तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा प्रश्न निगेटिव्ह करायचा असो, तुम्हाला होपच्या नंतरच नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे, पण पास कॅटेगरी 2 मध्ये आपण एक्स्ट्रा होप घेतो, त्याच्यानंतर आपण नॉट घेतो आणि नॉट नंतर आपल्याला एक्स्ट्रा हॅव सुद्धा घ्यावं लागतं. हेच हॅव आपण एस नो टाईप मध्ये, डब्ल्यू टाईप मध्ये आहे असं खाली फॉलो करतो. ठीक आहे, बघा आता ज्यावेळेस तुमचा प्रश्न एस नो टाईप निगेटिव्ह असतो किंवा तुमचा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह असतो, बघा मी काय म्हणतोय, ज्यावेळेस तुमचा प्रश्न एस नो टाईप निगेटिव्ह असतो किंवा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह असतो, इथं आपल्याला नॉट घ्यावा लागतो. आणि आताच आपण काय बघितलं, तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा प्रश्न निगेटिव्ह करायचा असो, आपल्याला काय करावं लागतं, होपच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे, पण इथं ज्यावेळेस तुमचा प्रश्न एस नो टाईप असेल किंवा तुमचा प्रश्न डब्ल्यू टाईप असेल, हे क्वेश्चन तयार करताना एस नो टाईप निगेटिव्ह तयार करताना किंवा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह तयार करताना तुमचं वर्ब हे बाहेर जाणार आहे, म्हणजे येणार तुमचं नॉट हे सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. ओके, आता करूया आपण काही वाक्यांचा सराव. ठीक आहे, आता पहिलं एक्झाम्पल बघा. त्यांच्याकडे नवीन मोबाईल होता. आता या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय ना, बघा या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय आणि कुठंही इथं नकार दर्शवणारा शब्द आलेला नाहीये, नव्हता वगैरे, म्हणजे हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे. बघा आपण काय सांगितलंय, तुमचं अफर्मेटिव्ह वाक्य फक्त जनरल स्ट्रक्चरने आपण बनवणार आहे, बाकीचं निगेटिव्ह एस नो टाईप डब्ल्यू टाईप आपण हिंट नुसार बनवणार आहे. ठीक आहे, आता हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे. ठीक आहे, आणि अफर्मेटिव्ह वाक्य आपण जनरल स्ट्रक्चरने बनवणार आहे. जनरल स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स आहे. ठीक आहे, जनरल स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. आता या वाक्यामध्ये त्यांच्याकडे नवीन मोबाईल होता, या वाक्यामध्ये कडे होता हे असणार आहे वर्ब. ठीक आहे, आता त्यांच्या म्हणजे ते इथं सब्जेक्ट होईल. ठीक आहे, ते साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, दे वापरतो. ठीक आहे, आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट, सब्जेक्ट काय आहे, ते, म्हणजे ते साठी आपण वापरलं दे. ठीक आहे, आता घ्यायचं आपल्याला वर्ब. वर्ब काय येतं, प्रेझेंट पास्ट कॅटेगरी 2 मध्ये वर्ब म्हणून काय येतं, हॅड येतं. ठीक आहे, सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. नवीन मोबाईल, अ न्यू मोबाईल. इथं अ का आलं, कारण अ कधी वापरतो आपण, अ काय आहे, अ हे आर्टिकल आहे आणि हे आपण कधी वापरतो, वाक्यामध्ये कॉमन नाव न्यावं लागतं, ते एकटं असावं लागतं आणि ते काउंटेबल असावं लागतं. मोबाईल हे कॉमन नाव नाही, कुठल्याही मोबाईलला आपण मोबाईल म्हणू शकतो, म्हणून इथं अ वापरला आपण. ठीक आहे, कसं वाक्य तयार झालं बघा, त्यांच्याकडे नवीन मोबाईल होता, दे हॅड अ न्यू मोबाईल. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल बघा. त्यांच्याकडे नवीन मोबाईल नव्हता. आता या वाक्यामध्ये पण काहीतरी सांगितलंय. ठीक आहे, आणि पण या वाक्यामध्ये नव्हता हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे. ठीक आहे, आणि आपण काय बघितलं बघा पाठीमागच्या स्लाइडमध्ये, पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये हॅड हे वर्ब म्हणून येतं, हे बघितलं आपण, हॅड हे वर्ब म्हणून येतं आणि हॅडचं निगेटिव्ह काय होतं, डीड नॉट हॅव. काय होतं, डीड नॉट हॅव. आपल्या हिंट नुसारच आपण इथं करतोय. आपली हिंट काय आहे बघा, आपण काय करतो, होपच्या नंतर नॉट घेतो. इथं मात्र एक्स्ट्रा होप आपल्याला घ्यावं लागतं, ते घ्यावं लागतं डीड. कुठं, पास्ट कॅटेगरी 2 मध्ये एक्स्ट्रा होप घ्यावं लागतं डीड, त्याच्यानंतर नॉट घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला हॅव हा वर्ड एक्स्ट्रा घ्यावा लागतो. हे फक्त प्रेझेंट टेन्स कॅटेगरी 2 आणि पास्ट टेन्स कॅटेगरी 2 मध्ये असं आपल्याला करावं लागतं. हे ऑलरेडी मी पाठीमागच्या स्लाइडमध्ये सांगितलंय. ठीक आहे, आता हे कसं वाक्य तयार होईल बघा, हे वाक्य निगेटिव्ह आहे आणि हॅडचं निगेटिव्ह तर काय होतं, डीड नॉट हॅव. मग हे वाक्य कसं तयार होईल बघा, दे हॅड अ न्यू मोबाईल. त्यांच्याकडे नवीन मोबाईल नव्हता, दे did not have a new मोबाईल. कसं वाक्य तयार झालं बघा, त्यांच्याकडे नवीन मोबाईल नव्हता, हे निगेटिव्ह वाक्य आहे ना, नकारार्थी वाक्य आहे. नकार आपण हॅडचं निगेटिव्ह कसं करतो, डीड नॉट हॅव, म्हणून इथं आपण हॅडच्या ऐवजी डीड नॉट हॅव घेतलं. ठीक आहे, ओके. आता बघा तिसरं एक्झाम्पल काय आहे, त्यांच्याकडे नवीन मोबाईल होता का, हा प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह आले शेवटी. ठीक आहे, आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, देऊ शकतोय, म्हणजे हा येस नो टाईप आहे. ठीक आहे, आणि येस नो टाईप करताना आपण काय हिंट वापरतो, वाक्यातलं वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर घेतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. आता इथे एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस जे आपण एक्स्ट्रा वर्ब घेतो ना डीड, हेच आपल्याला बाहेर घ्यावं लागतं. ठीक आहे, सुरुवातीला आपण वर्ब घेऊ. ठीक आहे, वर्ब काय आहे, डीड आहे. ठीक आहे, हे आपण बाहेर काढलं, राहिलेला पार्ट आपला आहे असा, डीड दे हॅव अ
न्यू, डिड दे हॅव न्यू मोबाईल, शेवटी क्वेश्चन मार्क. बघा येस नो टाईपची हिंट काय आहे, आपण वाक्यातलं वर्ब हे बाहेर काढतो सब्जेक्टच्या अगोदर आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो, तिथं आपला येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे. बघा आता चौथं एक्झाम्पल काय आहे, त्यांच्याकडे नवीन मोबाईल नव्हता का. आता हा देखील प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आला. ठीक आहे. आणि त्यांच्याकडे नवीन मोबाईल नव्हता का या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, देऊ शकतोय. ठीक आहे, म्हणजे हा येस नो टाईप आहे. पण या प्रश्नामध्ये नव्हता हा निगेटिव्ह वर्ड आलाय, नकारात्मक वर्ड आलाय, म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. आपण काय सांगितलंय, तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा क्वेश्चन निगेटिव्ह करायचा असो, आपल्याला काय करावं लागतं, वर्बच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे. आता मात्र इथं हा क्वेश्चन असल्यामुळं, हा येस नो टाईप क्वेश्चन असल्यामुळं तुमचं वर्ब हे बाहेर जाणार आहे, म्हणजे येणारं नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. बघा कसं वाक्य, त्यांच्याकडे नवीन मोबाईल नव्हता का, डिड दे नॉट हॅव अ न्यू मोबाईल, शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. कसं हे नॉट सब्जेक्ट नंतर कळालं का. ठीक आहे. बघा आता हे जे नॉट आहे ना, कोणतं, हे जे नॉट आहे हे सब्जेक्टच्या अगोदर सुद्धा जाऊ शकतं, पण ते ज्यावेळेस बाहेर जाईल त्यावेळेस ते जातं कॉन्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. मग डीड आणि नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होईल, डिंट होईल. काय होईल, डिंट. काय डिडंट पण म्हणतो आपण, डिंट पण म्हणतो. ठीक आहे. डिंट दे हॅव अ न्यू मोबाईल, शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. हे वाक्य असं तयार झालं. कसं, त्यांच्याकडे नवीन मोबाईल नव्हता का, डिड दे नॉट हॅव अ न्यू मोबाईल किंवा डिंट दे हॅव अ न्यू मोबाईल. ठीक आहे. आता पाचवं एक्झाम्पल बघा, काय आहे पाचवं एक्झाम्पल, त्यांच्याकडे कधी नवीन मोबाईल होता. बघा आता त्यांच्याकडे कधी नवीन मोबाईल होता, शेवटी क्वेश्चन मार्क आला, म्हणजे हा प्रश्न आहे. ठीक आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे. बघा आपण हिंट काय सांगितलंय, हिंट नंबर 3 काय सांगितलंय, जर तुमचा प्रश्न येस नो टाईप असेल तर फक्त वाक्यातलं वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचं, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा, तिथं तुमचा येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. पण डब्ल्यू टाईप क्वेश्चन आपण काय तयार करतो, तुम्हाला वर्ब हे वाक्याच्या बाहेर सब्जेक्टच्या अगोदर घ्यावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर आपल्याला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. आता याच्यामध्ये डब्ल्यूच वर्ड कुठला आलाय, कधी. कधी हा प्रश्नार्थी शब्द आहे ना, त्याला आपण डब्ल्यूच वर्ड म्हणतो. सुरुवातीला आपण घेतो डब्ल्यूच वर्ड, मग राहिलेला पार्ट आपला आहे असा. बघा कधीसाठी आपण इंग्लिशमध्ये काय घेणार, मग व्हेन. काय घेणार, व्हेन. राहिलेला पार्ट आपला आहे असा, व्हेन डिड दे हॅव अ न्यू मोबाईल, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. कसं वाक्य, कसा प्रश्न तयार झाला कळाला का. ठीक आहे. ओके. आता 6वं एक्झाम्पल बघा, त्यांच्याकडे कधी नवीन मोबाईल नव्हता. बघा हा देखील प्रश्न आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, त्यांच्याकडे कधी नवीन मोबाईल नव्हता, नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईपच आहे. ठीक आहे. आणि या प्रश्नामध्ये नव्हता हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. आणि आपण काय सांगितलंय, तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा प्रश्न निगेटिव्ह करायचा असो, तुम्हाला काय करावं लागतं, वर्बच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. आता मात्र हा डब्ल्यू टाईप क्वेश्चन असल्यामुळे तुमचं वर्ब हे बाहेर जाणार आहे, म्हणजे येणारं नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. कसं वाक्य तयार होईल बघा, कसा प्रश्न तयार होईल बघा, हा त्यांच्याकडे कधी नवीन मोबाईल नव्हता, इथं कधी हा डब्ल्यूच वर्ड आहे, सो आपण हा अगोदर घेणार आहे. ठीक आहे. व्हेन हा झाला आपला डब्ल्यूच वर्ड. आता आपण घेणार आहे वर्ब बाहेर, राहिलेला पार्ट आहे असा, व्हेन डिड दे नॉट हॅव अ न्यू मोबाईल, शेवटी क्वेश्चन मार्क. कसा क्वेश्चन तयार झाला बघा, हा त्यांच्याकडे कधी नवीन मोबाईल नव्हता, व्हेन डिड दे नॉट हॅव न्यू मोबाईल. आता या वाक्याप्रमाणे हे जे नॉट आहे ना, कोणतं, हे जे नॉट आहे हे बाहेर सुद्धा जाऊ शकतं, पण ज्यावेळेस ते बाहेर जाईल सब्जेक्टच्या अगोदर ते कॉन्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये जाईल, मग हे वाक्य असं पण होऊ शकतं, कसं, व्हेन डिडंट दे हॅव अ न्यू मोबाईल. ठीक आहे. आता 7वं एक्झाम्पल बघा, हा कोणाकडे नवीन मोबाईल होता. काय काय प्रश्न आहे बघा, हा कोणाकडे नवीन मोबाईल होता. ठीक आहे. आता पहिले एक्झाम्पल बघा,
त्यांच्याकडे नवीन मोबाईल होता, या वाक्यामध्ये कडे होता हा वर्ब आहे आणि त्यांच्या म्हणजे ते इथं सब्जेक्ट आहे ना. ठीक आहे, आता साधं एक्झाम्पल बघा, कोणाकडे नवीन मोबाईल होता. आता बघा, कोणाकडे म्हणजे इथं सब्जेक्टच मिसिंग आहे ना, म्हणजे तुमचा इथं सब्जेक्टच मिसिंग आहे. ठीक आहे, बघा आता अशा केसमध्ये, कोणत्या केसमध्ये, ज्यावेळेस वाक्यामध्ये तुमचा सब्जेक्टच मिसिंग असतो आणि सब्जेक्ट बद्दलच प्रश्न विचारलेला असतो, त्या वाक्यामध्ये आपल्याला जनरल स्ट्रक्चरच फॉलो करावं लागतं. काय आहे जनरल स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस प्लस अदर वर्ड्स, बरोबर ना, सब्जेक्ट प्लस प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे, आता इथं अशा केसमध्ये, कोणत्या केसमध्ये, ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट मिसिंग असतो आणि सब्जेक्ट बद्दलच प्रश्न विचारलेला असतो, अशा केसमध्ये सब्जेक्टच्या ऐवजी आपण काय घेतो, डब्ल्यूएच वर्ड घेतो. काय घेतो, डब्ल्यूएच वर्ड घेतो. राहिलेला पार्ट आपला आहे असं घेतो, डब्ल्यूएच वर्ड प्लस प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे, शेवटी क्वेश्चन मार्क. हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणतं, डब्ल्यूएच वर्ड प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट मिसिंग असतो आणि सब्जेक्ट बद्दलच प्रश्न विचारला असतो, त्यावेळेस आपल्याला डब्ल्यूएच वर्ड प्लस अदर वर्ड्स ह्या स्ट्रक्चरने आपल्याला बनवावं लागतो. ठीक आहे, आता डब्ल्यूएच वर्ड काय येते या वाक्यामध्ये, कोणाकडे. आता बघा इथं कडे होता हा वर्ब म्हणून आलाय ना, कोणा म्हणजे कोण. कोण इथं आपला कोणसाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, हू वापरतो. काय वापरतो, हू वापरतो. ठीक आहे, तर झाला आपला डब्ल्यूएच वर्ड. आता घ्यायचं आपलं वर्ब. आता पास्ट कॅटेगरी 2 मध्ये वर्ब म्हणून काय येतं, हॅड येतं. सगळ्यासोबत हॅड येतं, सो इथं आपण वापरणार आहे हॅड. हू हॅड, सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. अदर वर्ड्स काय येतं, नवीन मोबाईल, अ न्यू मोबाईल. शेवटी क्वेश्चन मार्क. कसा वाक्य तयार झालं बघा, हे कसा क्वेश्चन तयार झाला बघा, हा कोणाकडे नवीन मोबाईल होता, हू हॅड अ न्यू मोबाईल. ठीक आहे, आणि हा आहे तुमचा होमवर्क. इथं 7 आणि 7 14 वाक्य मी दिलेत आणि इथं 7 आणि 7 14 म्हणजे जवळजवळ 28 वाक्य तुम्हाला मी होमवर्कसाठी दिलेले आहेत. आता ही वाक्य सगळी सोपीच आहेत, या वाक्यामध्ये काही अडचण नाहीये. आता हे वाक्य बघा, कोणतं, त्यांच्या मनात एक योजना होती. आता हे वाक्य असं आहे की त्यांच्या मनामध्ये एक योजना होती. ठीक आहे, इथं वाक्य मी दिले, अफर्मेटिव्ह वाक्य मी सगळी बनवून दिलेले आहेत. ठीक आहे, आता हे वाक्य असतं कसं, दे हॅड अ प्लॅन इन देअर माइंड. आता या वाक्यामध्ये इथं दे हा आपला सब्जेक्ट आहे, हॅड हा इथं वर्ब आहे, राहिलेला सगळा भाग हा काय आहे, अदर वर्ड्स आहे. ठीक आहे, आता इथं बघा, इथं इन देअर माइंड हे मी शेवटी घेतले ना, म्हणजे अदर वर्ड्समध्ये, अदर पार्ट्समध्ये, अदर वर्ड्समध्ये मी शेवटी घेतलं इन देअर माइंड. हे शेवटी का घेतलं बघा, ज्यावेळेस तुमच्या अदर वर्ड्समध्ये नाम येतं, आता हा प्लॅन इथं काय आहे, नावच आहे ना, योजना हे एक नावच आहे ना. ज्यावेळेस तुमच्या अदर वर्ड्समध्ये नाव येतं आणि त्या नावाबद्दल, त्या नावाचं ठिकाण, वेळ किंवा माहिती, अधिक माहिती सांगणारे जर शब्द तुमच्या अदर वर्ड्समध्ये आले तर ते येतात तुमच्या नावाच्या नंतर. बघा, हे प्लॅन इथं नाव आहे ना, तुमचं हे नाम आहे ना, आणि हे बाकीचा पार्ट हा तुमचा प्लॅन नंतर आलाय. ठीक आहे, ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. ही सगळी वाक्य तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही सोडवा आणि आता प्रॅक्टिससाठी जास्तीत जास्त वेळ द्या. बघा, एक वाक्य घ्यायचं, फॉर एक्झाम्पल, रामकडे पेन होता, राम हॅड अ पेन. रामकडे पेन नव्हता, राम डिड नॉट हॅव अ पेन. रामकडे पेन होता का, डिड राम हॅव अ पेन. रामकडे पेन नव्हता का, डिड राम नॉट हॅव अ पेन किंवा डिडंट राम हॅव अ पेन. रामकडे कोणता पेन होता, विच पेन डिड राम हॅव. रामकडे कोणता पेन नव्हता, विच पेन डिडंट राम हॅव. असं एक वाक्य घ्यायचं, त्याचं अफर्मेटिव्ह बनवायचं, निगेटिव्ह बनवायचं, एस टाईप पॉझिटिव्ह बनवायचं, निगेटिव्ह बनवायचं, डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह बनवायचं, निगेटिव्ह बनवायचं. असं वाक्य तुम्ही घेऊन जास्तीत जास्त तुम्हाला आता प्रॅक्टिससाठी वेळ द्यायचे आहे. ठीक आहे, चला भेटूया लेक्चर नंबर 7 मध्ये. कीप लर्निंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ लेक्चर्स जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करून या मिशनमध्ये सहभागी व्हा. थँक्यू.